नाही, ते काल बरेचसे मेसेज WhatsAppवर आलेत, की बिर्याणीनंतर कलिंगड खाऊ नये. पण तसं त्या दोघांमध्ये वाटत नाही मला, की बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे सगळं घडलंय. त्याचा थोडा विचार केला मी, तर याच्यात 2-3 गोष्टी आढळतात. एक तर पहिलं आहे, की चौघांचा मृत्यू झाला. तर पहिला प्रॉब्लेम असू शकतो, की पॉइझनिंग केलंय. म्हणजे कोणी बिर्याणीमध्ये किंवा कलिंगडमध्ये पॉइझनिंग केलं, त्याच्यामुळे चौघांचा मृत्यू झाला असू शकतो. दुसरी गोष्ट, फूड पॉइझनिंग, जे खूप कॉमन आहे. आता जी हीट वेव्ह होते 4-5 दिवसापासून, अन्न लवकर खराब होतंय आणि फ्रुट्स पण खराब होतात जर आपण प्रिझर्व्ह केले नसतील तर. तर अशा वेळी फूड पॉइझनिंग होतं, गॅस्ट्रायटिस होतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, मग डायरिया व्हॉमिटिंग होतो आणि डिहायड्रेशनने कार्डियाक अरेस्ट होते. कारण की जे डॉक्टरांनी बघितलं सकाळी त्यांना, ते बोलतं की डिहायड्रेशन झालं होतं. तर तो एक चान्स आहे की त्यांना व्हॉमिटिंग आणि डायरिया होऊन डिहायड्रेशन झालं. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी जे वेंडर्स आहेत फ्रूट विकणारे, ते काही काही केमिकल वापरतात फ्रूट रायपनिंगसाठी. म्हणजे एक्झाम्पल, सॅकरीन वापरतात, फॉर्मलिन वापरतात, नंतर ऑक्सिटोसिन वापरतात, कॅल्शियम कार्बाईड वापरतात आणि मॅलेचाईट ग्रीन डाय वापरतात. हे केमिकल वापरतात. ते केमिकलची जर क्वांटिटी चुकून त्यांच्याकडून जास्त पडली असेल फ्रुट्समध्ये, त्याच्यामुळे टॉक्सिक रिॲक्शन होऊन सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. ती एक चान्स आहे. पण जे कालपासून जे व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे की बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालंय, ते तर वाटत नाही मला. फक्त कलिंगड जर कापून खूप वेळ ठेवले तुम्ही, त्याच्यामुळे जर कलिंगड खराब झाला असेल तर त्या गोष्टीमुळे होऊ शकतं. ओके. नागरिकांनी काय विशेषतः काळजी घ्यावी, कारण की मोठ्या प्रमाणात हीटवेव्ह आहे, कलिंगड मोठ्या प्रमाणात ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खाल्लं जातं. तर कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर कोणता पदार्थ खाऊ नये, नागरिकांनी विशेष करून या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय काळजी घेतली पाहिजे? आता 4-5 दिवस झाले मुंबईचं टेम्परेचर 43 डिग्रीपर्यंत गेलं होतं. 43 डिग्री म्हणजे ते हवेमधलं टेम्परेचर आहे, पण स्पेसिफिक ठिकाणी ते 45च्या वर पण गेलंय. तर अशा वेळी जमेल तर आपण फ्रेश फूड खावं, लगेच तयार करून लगेच खावं, ते उगाच प्रिझर्व करू नये. आणि दुसरी गोष्ट मी फ्रूटविषयी सांगतो. स्पेसिफिकली आता लोक कलिंगडविषयी बोलतायत. आपण कलिंगड विकत घेताना जर त्याला कुठे होल असेल, सुईच्या आकाराचा होल पडला असेल किंवा कट केलेलं असेल तर घेऊ नये. कलिंगड कट केल्यानंतर जर ते खूप लाल दिसतंय पण त्याची टेस्ट गोड लागत नाहीये, त्याचा अर्थ की तो आर्टिफिशियली केलेला कलर आहे. असे कलिंगड खाऊ नये. नंतर कलिंगड कापल्यानंतर 6 तासामध्ये खावं, ते प्रिझर्व करून ठेवू नये आताच्या वेळी, ते खराब होतं लगेच. आणि ज्या लोकांना डायबिटीज आहे, किडनी इश्यू आहे, त्या लोकांनी कलिंगड खाताना काळजी घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.